स्नायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. अमृता, तू भूतानचे सिनेमे पाहिलेस? नाही रे आणि मी आजपर्यंत फ्रेंच, चायनीज, कोरियन, इंग्लिश अशा वेगवेगळ्या देशांचे सिनेमे पाहिलेत, पण भूतानचे सिनेमे नाही पाहिलेत. भूतानचे म्हणजे भूतान कंट्रीचे नाहीत, म्हणजे हॉरर मूवीज. हा म्हणजे तसे पाहिलेत रे, म्हणजे असं असे घाबरून घाबरून वगैरे पाहिलेत. हा, तर तू मार्क केलं असेल की आधीच्या भूतानच्या सिनेमांमध्ये ना काही टिपिकल कॅरेक्टर्स असायची जी आजकाल दिसत नाहीत. तर ती कॅरेक्टर्स एकत्र येऊन आपलं फ्रस्ट्रेशन शेअर करत असतील का? अरे ऑफकोर्स करत असतील, आणि तेच दाखवणार आहे आपला पुढचा झपाटून टाकणारा परफॉर्मन्स, जो घेऊन येत आहेत पुण्याचा अभिजित, नागपूरचा विवेक आणि नवी मुंबईची योगिनी. गुमनाम है कोई, बदनाम है कोई. रात्र वैराची है. इस समाज की रात मैं तुम्हारा खून भी जाऊंगा. कोण कुत्र विचारणार नाही तुला. त्यालाच काय, आपल्या तिघांची पण न्यूसन्स व्हॅल्यू कमी झालेली आहे. अरे 20 वर्षापूर्वी काय काळ होता. दिवस होते म्हणा काका, दिवस. अहो, त्या काळी प्रत्येक रात्री आपण प्रत्येक हॉरर फिल्म मध्ये कसे सुनसान वावरायचो. आठवतंय? आठवतंय. रात्र काळी भोर होती, पावसानं धुमशान मांडला होता. कडकडा विजा चमकत होत्या. तितक्यात कुठून तरी एक गाडी बंगल्यासमोर येऊन थांबली आणि एक तरुण जोडपं बाहेर आलं आणि दारावर ठवठवलं. ठक 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 ठक. कौन हो भाई? दरअसल हमारी गाड़ी खराब हो गई थी, इसलिए. और वो बारिश भी बहुत हो रही थी, तो क्या आपके घर में हम ये रात गुजार सकते हैं? मागच्या 10 वर्षांपासून इथं कोणी बी आलेलं नाही. म्हणजे तुम्ही इथे एकटे राहता? कळेल तुला. जेवण झालीत का? नाही, म्हणजे येताना काही तसं आम्हाला हो पोट भरली आमची, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तसं जेवलोय आम्ही. जेवून घ्या. आत ताटं ठेवलेली आहेत, जेवून घ्या. 10 वर्षांपूर्वीच ठेवली बरं का. रात्र रंगत जाते. दिवाण खाण्यात एकट्याच बसलेला त्याला घुंगरांचा आवाज ऐकू येतो. कौन है? कौन है वहां? रामू काका, रामू काका कौन है वहां? मैंने अभी यहाँ पे किसी को देखा. रामू काका कौन है? बेडे जलायले काय बोलते एडे? सॉरी सॉरी सॉरी, आजकाल ती प्रॅक्टिसच सुटली आहे ना, त्यामुळे असं सगळं झालं. सध्या हिरोईनच्या मागेच डान्स करते. राम गोपाल वर्मा आल्यापासून आपल्यासारख्या आर्टिस्ट लोकांची खरंच वाट लागली. अहो, आता ही पांढऱ्या साडीतली बाई नाही, हे सस्पेन्स क्रिएट करणारे रामू काका नाही, आणि हा घाबरवणारा सामरी पण नाही. कसलं घाबरवायचंय? मला सांगा काका, रिअलिस्टिक हॉरर फिल्म बनवतो म्हणे. आता भूत हे काय रिअलिस्टिक कन्सेप्ट आहे का? कसं सांगायचं? आता हे त्याला कोण सांगणार? इंडस्ट्रीचा रूलच हे बाबा. जितक्या वर नेते तितक्याच लवकर विसरून बी जाती. म्हणून तर आपल्यासारखे भूतातल्या सिनेमात काम करणारे सुपरस्टार
असे वाटेवर आलेत ना. खरंच आहे रामू काका. अहो मधुबालापासून मुनमुन सेन पर्यंत सगळ्या ऍक्टर्सने रंगवलेलं हे कॅरेक्टर असं आउटडेटेड झालं नसतं मग. आणि 12च्या ठोक्याला सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सामरी त्याला असं फाट्यावर मारलं नसतो पब्लिकनं. पर 20 वर्षापूर्वी जाऊ द्या काका, वय झाला तर तुमचं पण. आणि आता भूतकाळात रमण्यात काही फायदा आहे का? नाही बरोबर आहे तुझं. आपापल्या कामाला लागायला पाहिजे. हा. मी निघतो आपल्या ड्युटीवर. ड्युटी? हा, वॉचमनची ड्युटी करतो ना आता. हा, रात्रभर बसून असतो आपल्या जागत. हा, जागते राव म्हणत. आता काय मी पण निघतो. जत्रेमध्ये पोरं वाट बघत असतील, हा त्यांना घाबरवण्याचं काम करतो. घाबरत नाहीत काही, हसतातच नुसते. तेवढंच आपलं एक समाधान नाही का? चला आपापल्या कामावर निघूया. आणि हो थांबा, परत जमल्यास भेटूयात सुद्धा रामूची पुढची नवीन हॉरर फिल्म बघत. तोपर्यंत रात्र वैऱ्याची आहे. खूप छान झाला परफॉर्मन्स. कमेंट्स विचारूयात. ओके. सुप्रिया मॅम. खूप छान केलं. म्हणजे एकतर सडनली मला असं वाटलं हे फॅन्टसी आणि खरंच आहेत की काय कॅरेक्टर्स. मग कळलं नाही हे सगळे कॅरेक्टर ऍक्टर्स आहेत ज्यांनी तसं त्या ह्याच्यातनं अशा चित्रपटांमधनं कामं केलेली. आणि चांगलं खूप छान. जेवढं रिक्वायर्ड होतं ते बऱ्यापैकी आलेलं आहे. थँक्यू मॅम. बाय सर. चांगलं होतं. थीमच घेतली तुम्ही हॉरर कॉमेडी म्हटल्यावर पण छान होतं. मी असं थोडस पास्ट मध्ये गेल्यासारखं वाटलं. आता हल्ली पिक्चर असे बनत नाहीत. एक ती पांढऱ्या साईड वाईट ऍक्च्युली फॅक्ट. आणि ते कौन है मला आवडलं. म्हणजे ते इट टूक यू बॅक लिटरली. म्हणजे त्या वेळेच्या ह्याच्यात फक्त ना मला योगिनीला एक सांगू, तू सुरुवात ना अशी ना तू शोधत शोधत का असतेस. कायम तू वाक्य शोधतेस. सुरुवात 100%. आय डोंट नो कॉन्फिडन्स नसतो का तू घाबरतेस, पण तू वाक्य शोधून म्हणतेस. नंतर हळूहळू तू येतेस ट्रॅकवर. पण छान झालं. आणि इन जनरलच मला एनर्जी वाढलेली हवी. आणि यू आर ऑल्सो गुड. व्हेरी व्हेरी गुड. इन फॅक्ट थँक्यू सर. इट वॉज अ नाईस ऍक्ट. थँक्यू महेश सर. सिद्धार्थ. मस्त आला. मजा आली. म्हणजे ज्या स्टाईलचं होतं त्या तुमच्या वयाचा. म्हणून एक गोष्ट सांगतो की परफॉर्मन्स करताना ना त्या परफॉर्मन्सचं टेन्शन घेऊ नका प्लीज. ते टेन्शनमुळे आणखी आपण जे चांगलं करतो असतो त्यात पण माती खातो. म्हणजे असं होतं. तुम्ही लोकांची मनं जिंकली तर तुम्ही ह्या क्षणाला लोकांचे सुपरस्टार आहात. त्यामुळे ती गोष्ट मनात ठेवा. बाकी तर धमाल एकदम. काही टेन्शन घेऊ नका. अभिजित, आज तुझी एनर्जी इनफॅक्ट डबल असायला पाहिजे ना, कारण आज तुझ्या गोपी म्हणजे तुझ्या फ्रेंड्स वगैरे आलेले आहेत. आज ऑलमोस्ट एक 10 ते 15 माझे मित्र, काही नाशिकहून काही मुंबईहून आणि मैत्रिणी पण आहेत. गोड अशा मैत्रिणी. खास मैत्रीण आहे का? खास आहे का ह्यातली? माझे सगळे आली आहे ती. कुठे दाखव. हात वर करा तिने प्लीज. आय कॅन मेक आउट. हाय, व्हॉट्स युअर नेम? श्रुती. हाय. सो काय वाटतं तुला, म्हणजे अभिजितला इथे या प्लॅटफॉर्मवर बघून? खूप छान वाटतंय. आय मीन अभिचं खूप आधीपासूनचं स्वप्न होतंय आणि ही इज अ ग्रेट ऍक्टर. आणि आय विश की तो महाराष्ट्राचा सुपरस्टार बनावा. आय विश हिम ऑल द बेस्ट. थँक्यू श्रुती. अच्छा चला आता सगळ्यांनी ते गाणं गाणं त्याच्यासाठी प्लीज. ओके 1 2 3. वो है अलबेला मदनैनो वाला, उसकी दीवानी ब्रिज की हर बाला. वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है. सुपर. तुम्हाला तिघांनाही ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. Bagpiper महाराष्ट्राचा सुपरस्टार.